नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आज आपण आलोय दादर माटुंगे मध्ये। आज आपण ऍक्च्युली फूड ब्लॉग करायला आलोय। तर बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं माझ्या आणि ताईच्या की आपण आपल्या चॅनल वरती फूड ब्लॉग सुद्धा करावे म्हणून। इतर आपले कंटेंट असतातच, फॅमिली ब्लॉग, ट्रॅव्हल ब्लॉग वगैरे सगळं असतं, पण एक फूड ब्लॉग पण पाहिजे। त्याचं कारण असं की तुम्ही आजपर्यंत बघितलं आपल्या चॅनल वरती आपण किती फूडी आहोत। फूडी तर सगळेच असतात, पण मलाही जेवण बनवायला आवडतं, जेवण खायला आवडतं आणि ताईला बनवायला आवडतं। हे तुम्ही सातत्याने बघत आलात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। रेसिपीज पण आपण बनवतो, खूप छान पद्धतीने ताईच्या हाताला चव आहे, ती एकदम डिलिशियस जेवण बनवते, त्यात काय काडी मात्र शंका नाहीये। तो म्हटलं की क्यों ना फूड ब्लॉग भी स्टार्ट किया जाए। म्हणजे बऱ्याच ठिकाणी उत्तम पद्धतीचे खाद्यपदार्थ मिळत असतात। सो आपण आज सगळ्यात पहिले माटुंगा कव्हर करायला आलेलो आहे। म्हणजे माटुंगा दादर म्हणजे मिडल मध्ये आज आपण आहोत। मी इंस्टाग्राम वर स्टोरी सुद्धा टाकली होती, ऍक्च्युली आजच टाकली होती, आज बुधवार आहे। तर बऱ्याच जणांनी आपल्याला सजेशन पण दिलं। ऍक्च्युली माटुंगा म्हणजे थोडासा साऊथ इंडियन इथे जरा टच आहे असं मला वाटतंय, कारण साऊथ इंडियन डिशेस पण बऱ्याच लोकांनी सजेस्ट केल्या। आणि हे मामाजी वगैरे जे आहे बरेच काही फेमस। हा, ते थँक्यू सो मच की तुम्ही एवढं म्हणजे सजेशन दिलात आपल्याला। सो जे मला इंस्टाग्रामला फॉलो नाही करत आहे, मला आणि ताईला नक्की फॉलो करा। तर लेट्स गो, आपण आपल्या पहिल्या खाद्यपदार्थाकडे वळूया। आणि आज स्पेशली ताई तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे, कारण मला जास्त अलाउड नाही ना खायला, छोटा बाईट। हा, पण छोटा बाईट मी पण टेस्ट करणार आहे। सो लेट्स गो, आजची दावत आपण बघूया नक्की आज आपण काय काय खाणार आहे आणि तुमच्या सोबत शेअर करणार। सो गाईज, आपण दादर आणि माटुंगा मधल्या आपल्या फर्स्ट स्पॉटवर आलो आहोत। इकडे व्हिजिट केला आहे आपण मामाजी, म्हणजे जे की 2014 पासून खूप जास्त फेमस होत गेलाय। आणि आता आम्ही जस्ट 5:30ला आलोय, संध्याकाळची वेळ, थोडंसं लवकर यायचं होतं, पण 5:30च्या वेळेला इतकी जास्त गर्दी आहे ना, म्हणजे भाईसाहेब मला वाटलं नव्हतं लिटरली की इतकी जास्त गर्दी असेल। पण ऑफिसमधून सुटण्याचा टाइम वगैरे हा असतो, त्याच्यामुळे भरपूर लोक इथे येऊन व्हिजिट करतात। आणि मोस्ट ऑफ द पीपलनी फ्रँकीज घेतली होती, आणि त्यांच्याकडे ना म्हणजे फ्रँकीचे इतके जास्त ऑप्शन होते जे मी आजपर्यंत खरंच बघितले नव्हते। सो आता आपण इकडे घेतले चीज तंदुरी पनीर फ्रँकी। सो टेस्ट करूया आपण कशी आहे। मी तर खूप एक्सायटेड आहे, मी बनवताना नाही बघितली आणि त्या लोकांनी ना इन्स्टंट दिली, म्हणजे असं वाटत होतं की रेडीच आहे, पण खूप जास्त गरम आहे, फुल्ली लोडेड आहे पूर्ण, आणि अशी एकदम टेम्पटिंग वाटते बघायला। अमेझिंग यार, सिरियसली खूप जास्त अशी ना क्रीमी फ्लेवर येतो त्याचा, आणि एकदम सटल्ड आहे, म्हणजे ना असं तिखट वगैरे लागत नाही आहे। मी पहिले एक बाईट कम्प्लीट करते। म्हणजे त्याच्यामध्ये जे सॉसेस आणि चटणी आहेत ना, तर त्याचा फ्लेवर खूप जास्त भारी येतोय। म्हणजे मी आतापर्यंत आहे ना फ्रँकीज खूप कमी खाल्ल्यात, म्हणजे जसं की 1-2 वेळाच मला वाटतं, आणि मी 1-2 वेळा घरी पण बनवले आहेत, पण फ्रँकी खाऊन मला वाटतं जवळजवळ 1 ते 2 वर्ष झाली। पण ही जी फ्रँकी आहे ना ती एकदम बेस्ट आहे। पण त्याचा चटण्यांचा जो फ्लेवर आहे ना, पूर्ण असं कोटिंग केलेलं आहे आतमधून, आणि त्याच्यावरती पनीर क्रश करून टाकते, त्याच्यामुळे ना ते तर खूप भारी लागतं। याच्यामध्ये ना 2 ते 3 सॉस वाटतात मला, आणि हे ना एकदम क्रीमी आहेत, म्हणजे असं तिखट अजिबात नाही आहे, आणि असं एकदम लाईट वेट आहे। म्हणजे असं आपल्याला वाटतं की फ्रँकी हेवी आहे खूप खायला किंवा काय, पण असं नाही आहे। मला वाटलेलं माझं एका फ्रँकीने पोट भरेल, पण तसं नाही आहे, एक जण एका वेळी एक फ्रँकी खाऊ शकतो। सो मस्त लागतं। आणि बाहेरची जी रोटीचं आहे ना त्याचं टेक्स्चर ते खूप असं म्हणजे नॉर्मल क्रंची आहे, आणि थोडं स्मूथ पण आहे, म्हणून ते खाताना असं एकदम इरिटेट नाही होत आहे, खायला खूप चांगलं लागतं। मी आता म्हणजे खात चालले ना, कारण फर्स्ट सेकंड बाईटला आपल्याला जास्त कळत नाही, पण जसं आपण खात जातो त्याची टेस्ट अजून आपल्याला समजायला लागते। त्याची बटाट्याची भाजी आहे ना, तर त्याच्यामध्ये असं वाटतं की नुसते ना हळदीतून उकळून काढले ते बटाटे, लहान मुलांसाठी स्पेशली बेस्ट आहे, म्हणजे असं तिखट अजिबात नाही लागत आहे। मामाजीमध्ये मस्त फ्रँकी खाल्ली आहे, आणि तिथून जस्ट 5 to 10 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर हे हॉटेल आहे, जे साऊथ इंडियन डिशेससाठी खूप जास्त फेमस आहे, ते म्हणजेच की आर्यभवन। तर आर्यभवनमध्ये आपण आलो आहोत, आणि इथल्या आहे ना स्पेशल डिशेस आपण आज ट्राय करणार आहोत। 2 आपण ऑर्डर दिलेल्या आहेत त्या इथे। इथे 2 डिश ऑर्डर केलेल्या आहेत, एक म्हणजे की थाट इडली आणि 2 पायनॅपल शिरा। प्रेझेंटेशन आहे ना खूप जास्त चांगलं आहे, आणि मी त्यांना आल्याला एक गोष्ट नोटीस केली की प्रत्येक फूड आहे ना इकडे केळीच्या पानावर दिलं जातं,
म्हणजे प्रत्येक फूड तुम्हाला असं वाटतं की एकदम स्पेशल तुम्हाला फील केलं जातं. त्याचप्रमाणे केळीच्या पानावर प्रत्येक डिश तुम्हाला इकडे मिळते. आता तुम्ही पायनॅपल शिरासुद्धा बघू शकता. तो युजली आहे ना फक्त प्लेटमध्ये येतो, नॉर्मल प्लेटमध्ये, पण इकडे केळीच्या पानात दिलेलं, त्याच्यामुळे ना असं स्पेशल फील होतं. आणि हे सुद्धा आपल्याला इकडे असं केळीच्या पानात दिलेलं. सो आपण पहिले आहे ना थाट इडली टेस्ट करणार आहोत आणि त्याच्यासोबत एक चटणी आहे, ही नारळाची चटणी आहे आणि त्याच्यामध्ये ना व्हाईट उडीद डाळ पण आहे असं मला दिसतंय. आणि हे ना सांबर आहे, तर आपण टेस्ट करू. आणि याच्यावर ना कशी तरी सुकी चटणी त्याने टाकली. साऊथ इंडियनमध्ये मल्लपुडी म्हणजे तुम्हाला काहीतरी माहीत असेल तर ते मल्लपुडी त्याने स्प्रिंकल केलं, म्हणजेच आपल्या भाषेत सुकी चटणी आहे. आणि हे ना मी इकडे जस्ट आहे ना असं तुकडा केला ना याचा, तर खूप आहे ना असं सॉफ्ट लागलं मला. आपण आहे ना पहिले विदाऊट चटणी ट्राय करूया, म्हणजे आपल्याला याची ओजी टेस्ट करूया. जबरदस्त आहे, आंबटपणा आहे आणि याच्यावर स्पेशल म्हणजे तूप त्यांनी टाकलेलं आहे. सो तो एक वेगळा फ्लेवर आहे, एकदम लाईट स्पायसी आहे. वरून आहे ना कोथिंबीरसुद्धा यांनी ॲड केलेली आहे. आणि तुम्ही इकडे बघताय घी आहे संपूर्ण, हे बघा, हे बघा खाली संपूर्ण घी आहे. तर आहे ना घीचा खूप जास्त चांगला फ्लेवर आहे. आता आपण चटणीसोबत टेस्ट करूया. एकेका चटणीसोबत एक बाईट घेऊया. नारळाची म्हणजे ना खोबऱ्याचा गोडसरपणा जाणवतं आणि हा तिखट, तर ते कॉम्बिनेशन चांगलं आहे. लसूण चटणीसोबत आता ट्राय करूया. मी चटणी भरपूर घेतली कारण कलरलाच खूप चांगली वाटते दिसायला. कम्प्लीट लसूणचा स्वाद येतो आणि ही चटणी थंड आहे. मी हे सांबार फक्त पिऊन बघतोय, सही आहे. तर लसूणचा मस्त फ्लेवर येते, गार्लिकचा, आणि इकडे नारळाचा फ्लेवर येतोय आणि सांबार पण खूप छान आहे. आणि हे मला खूप स्पंजी सॉफ्ट वाटलं आणि हे ना सोबत तिखटसुद्धा वाटलं. चटण्या तिखट नाही आहेत, फक्त हे ना रेड चटणी आहे ना ते थोडीशी तिखट आहे. पायनॅपल शिरा म्हटल्यावर त्याची टेस्ट कशी असेल त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. पूर्ण येल्लो आहे आणि इतका सुपर फ्रेश आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकदम सॉफ्ट आहे बघा, कम्प्लीट सॉफ्ट आहे आणि गरमसुद्धा आहे. जी टेस्ट आहे ना नेक्स्ट लेवल, म्हणजे लिटरली ना तोंडात टाकल्या विरघळतो शिरा. आणि तूप आणि जे काय आहे ड्रायफ्रूट्स आहे ना त्यांचं प्रमाण एकदम भारी वाटतं. मेन म्हणजे ना पूर्ण फ्रेश आहे आणि जास्त पण ऑइली नाही आहे. काजू आहे आणि पायनॅपल पण आहे बघा, त्याने ना असं कट करून टाकले पायनॅपल, तर त्याच्यामुळे ना तो पण फ्लेवर त्याच्यामध्ये उतरला. मी ना रिकमेंड करेन की तुम्ही इकडे येत आहे ना आर्यभवनमध्ये तर हा पायनॅपल शिरा डेफिनेटली ट्राय करा, कारण खूपच जास्त भारी आहे. आर्यभवनच्या आपण आता 2 डिशेस ट्राय केल्या. एक तर त्याच्यामध्ये थाट इडली, ती पण आहे ना आर्यभवन स्पेशल आहे. सो अजून आर्यभवन स्पेशल काय काय गोष्टी आहेत ना, म्हणजे काय काय डिशेस आहेत ते मी तुम्हाला सांगते. एक पन्याराम आहे म्हणजेच की आप्पे. सेकंड डिश आहे अप्पम विथ कोकोनट स्ट्यू आणि दुसरी आहे इडियप्पम आहे विथ कोकोनट स्ट्यू 3 पीसेस. आणि थाट इडली तर आपण खाल्ली. टोटल 8 डिशेस आहेत, अजून बऱ्याचशा आहेत. तुम्ही इकडे येत आहे तर मग या डिशेस पण ट्राय करा. आपण आता आहोत माटुंग्यामधल्या फेमस अशा हेल्थ ज्यूस सेंटरच्या इथे समोरच तुम्ही बघताय हेल्थ ज्यूस सेंटर. असं म्हणजे ओपन आहे, काउंटर आहे एक छोटंसं, तिथे आपल्याला असे ज्युसेस किंवा मिल्कशेक्स बनवून मिळतात. तर आपण आज पिंक ब्लॉसम ज्यूस ट्राय करूया. दिसायला एकदम पिंकिश वाटतंय, बेबी पिंक कलर असेल त्याप्रमाणे. आय एम एक्साइटेड. थंडगार आहे एकदम. आंबट गोड अशा दोन्ही फ्लेवर लागतात, म्हणजे टेस्टला आंबट गोड असे आहे आणि थिकनेस आहे त्याला, एकदम पातळ नाही आहे आणि असं क्रीमी पण वाटतं टेक्स्चर. या ज्यूसमध्ये ना भरपूर गोष्टी अशा ॲड केलेल्या आहेत. मोसंबीचा ज्यूस आहे, व्हॅनिला आईस्क्रीम आहे, स्ट्रॉबेरी आहे. ज्युसेस पण आहेत आणि इकडे मिल्कशेक पण आहे. ज्यूस ऑलमोस्ट संपत आला आहे आणि ना याच्यामध्ये आता हळूहळू कसं आपल्याला थोडंसं खाल्ल्यानंतर मग ती टेस्ट जाणवते. तर ना सगळ्यांचा फ्लेवर म्हणजे ज्या ज्या गोष्टी ॲड ऑन केल्यात ना त्याचा फ्लेवर एकदम आहे ना इक्वली सगळ्यांचा एकदम ब्लेंड झाला त्याच्यामध्ये.
आतापर्यंत मित्रांनो बऱ्याच सारं काही खाऊन झालेलं आहे आणि आमची ताई आता फुल ऑन टाईट झालेली आहे. तर अजून आपण महत्वाच्या 2 गोष्टी ट्राय करणार आहोत आणि त्या शेवटच्या असणार आहेत. कसं वाटलं आतापर्यंतचा एक्सपिरियन्स? एकदम मस्त होता आणि युनिक असं म्हणजे वाटलं की पहिले कधी असं खाल्लंच नाहीये. कारण फ्रँकीची टेस्ट पण खूप भारी होती. त्याच्यानंतर शिरा पण खूप मस्त होता त्याच्यामध्ये, म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल होतं. आणि ते थाट इडली तर एकदम थाटवालीच होती, कारण साजूक तुपातली आणि एकदमच भारी होतं. म्हणजे आतापर्यंत बेस्ट होतं. अजून 2 गोष्टी आपल्याला ट्राय करायच्या आहेत. चलो. आणि शिरा तर भाई साऊथ इंडियन वाल्यांचा शिरा खावा, खतरनाक विषय, बट मजा आली. आता आपण चाललोय माटुंगा मधलं फेमस गुप्ता चाट सेंटर मध्ये, तिथे जाऊन बघूया. म्हटल्यावरती ऑब्व्हियसली चाटसाठी फेमस आहे आणि आतापर्यंत आपण 2-3 डिशेसमध्ये चाट आपण अजिबात ट्राय नाही केले. त्याच्यामुळे आपण आज आलो आहोत माटुंगा स्टेशन जवळ असलेल्या गुप्ता चाट सेंटरमध्ये. स्टेशन जस्ट माझ्या मागे तुम्ही बघू शकता आणि जस्ट 2 पावलावर आहे गुप्ता चाट सेंटर या साईडला. तर मी घेतली आहे यांची स्पेशल ओली भेळ. यांना आहे ना या भेळसाठी खिताब पण मिळाला होता बॉम्बे टाइम्समध्ये किंग ऑफ भेळ. तर त्यासाठी बघूया म्हटलं आता किंग का म्हटलं जाते ते पण आपल्याला बघायला पाहिजे की असं काय आहे वेगळं. तर याच्यामध्ये ना कम्प्लीट असं आपल्याला हे पूर्ण प्लेट भरून दिलंय, पेपर प्लेट, आणि वरून पूर्ण ना शेवचं कोटिंग आहे, चण्याची डाळ आहे, कोथिंबीर आहे, कैरी पण भरभरून टाकलेली आहे. आणि आतमध्ये आता बघूया आपण, ही कम्प्लीट ओली भेळ आहे. आणि त्यांच्याकडे मी बघितलं 5 प्रकारच्या चटण्या होत्या, ओल्या चटण्या. तर त्याच्यापैकी ना 3 प्रकारच्या चटण्या त्यांनी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि ही भेळ मी बनवताना पाहिली. गोड आहे. आम्ही सांगितलं म्हणजे आपल्याला तिखट केवढी पाहिजे किंवा गोड त्याप्रमाणे. तर गोड आणि तिखट एकदम बरोबर आहे. कांदा लागतोय मध्ये मध्ये खाताना, चटण्यांचा फ्लेवर लागतोय. त्याच्यानंतर चण्याची तिखट डाळ आहे ती सुद्धा मध्ये येते. शेव, बारीक शेव पिवळी भरभरून टाकल्यामुळे ना शेवचा एक वेगळाच स्वाद येतो त्याच्यामध्ये. आणि जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की शिरा एकदम विरघळत आहे, त्याचप्रमाणे भेळ सुद्धा थोडी अशी विरघळल्यासारखी वाटते. आतून कम्प्लीट ओला आहे, म्हणजे कुठेच तुम्हाला ड्राय दिसणार नाही. मुरमुरे आता त्याच्यामध्ये आहेत ना कम्प्लीट असे भिजलेले आहेत त्या चटण्यांमध्ये, त्याच्यामुळे असं ड्रायनेस बिलकुल नाही आहे. आणि आपल्याकडे भेळसाठी भरपूर ऑप्शन्स आहेत त्याच्याकडे. सुकी भेळसुद्धा आहे, ओल्या भेळसुद्धा आहेत. तर मी तर किंग आता त्यांना खिताब मिळाला म्हणजे ही भेळ ट्राय करायलाच पाहिजे. भेळ तर एकदम रप्पाच्या रप्पा आहे. तारीफे लायक तो है भाई साहब, किंग ऑफ द रिंग. हाँ, किंग ऑफ द रिंग्स तोडणं आहे भाई. बॉम्बे टाइम्सने एकदम प्रॉपर निर्णय घेतलाय. आता सगळ्या गोष्टी जवळपास आपण एक्सप्लोर करून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर फायनल आणि लास्ट आपण करतोय फिल्टर कॉफी. तर मनीस कॅफे हे फेमस आहे, म्हणजे स्टेशनपासून जवळजवळ 5 ते 7 मिनिटावरच आहे मनीस कॅफेमध्ये. तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत. डोस्याचे आहेत किंवा मेदूवडा, आणि मेदूवडा पण एकदम वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि त्याच्यानंतर स्विगीवर सुद्धा आपण ऑर्डर करू शकतो, ऑर्डर देऊ शकतो. तर मी इकडे ऑर्डर केले इथली फेमस फिल्टर कॉफी. बनवले पण किती सही ना, एकदम अशी करून बनवले. त्याच्यावर ना त्यांनी असं आय थिंक सो कडवट कॉफी जी असेल म्हणजे कडूवाली ती फक्त काही सिप टाकले त्याच्यामध्ये. मस्त असं ग्लासामध्ये दिल्या पितळेच्या. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही पण मला कमेंट करून सांगू शकता. तर आपण आता टेस्ट करून बघूया. केसामुळे कळत नाही की कॉफी नक्की कोणत्या लेवलला आली आहे. स्ट्रॉंग आहे एकदम, म्हणजे एक सिप पिल्यानंतर कळतं की गोड नाही अजिबात. जास्त गोड म्हणजे मला जितकी गोड हवी ना तेवढी आहे त्या प्रमाणात. आणि दुधाचा पण फ्लेवर एक छान येतो आहे त्याच्यामध्ये. आणि कॉफी कडू आणि गोड अशा दोन्ही प्रमाणात लागते. म्हणजे एकदम गोड गोड बोलतो ना ते प्यायला पण आपल्याला आवडत नाही. सो जास्त गोड न पिलेलंच बरं. सो ही एकदम परफेक्ट. आता ह्याच्यामध्ये ना ओतली आहे थोडी. आता ही भाऊ पिणार आहे. पण आहे ना याचा कलर बघा ना किती छान येतो आहे. एकदम डार्क पण नाही आहे आणि एकदम असं दुधेरी पण नाही आहे. छान कलर आहे आणि टेस्टला अमेझिंग आहे. जशी फिल्टर कॉफी नावाप्रमाणे आहे. तर इथे तुम्ही जवळपास आलात तर ही कॉफी डेफिनेटली ट्राय करा. कडक एकदम झणझणीत, पावसाळ्यात झालीच पाहिजे.
कशी वाटली फिल्टर कॉफी? एकदम मस्त वाटली, अमेझिंग. म्हणजे ना आपल्या व्हिडिओचा शेवट पण आणि आपल्या खाद्यपदार्थांचा शेवट पण फिल्टर कॉफीने झाला असं म्हणायला हरकत. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे संपवतोय. आपण खूप काही गोष्टी आज कव्हर केल्या, खूप काही गोष्टींचा आनंद घेतला, वेगवेगळ्या डिशेस पण ट्राय केल्या. आपण घरी करतो ते वेगळं, तो आपला घरचा माहोल असतो. हा, ती सिच्युएशन वेगळी असते आणि बाहेर जाऊन फूड टेस्ट करणं याची पण मजा वेगळी आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर एक फुल्ली लोडेड फ्रँकी ताईने आज खाल्ली आणि मी सुद्धा, आणि जी की एकदमच कमाल होती. आणि त्याच्यानंतर आपण ते इडली सारखं काहीतरी खाल्लं, थाट इडली, आणि भाई तिचा थाट वेगळाच होता, काय पण बोला, नावाप्रमाणेच आहे ती. आणि शिरा, भाई शिऱ्याने तर 4 चांद लावलेत मी तर. त्याच्या आधी आपण तो ज्यूस प्यायलो, सो त्याची वेगवेगळी नाव आहेत जी डोक्याच्या बाहेर आहेत. शेवट आपण मनीष कॅफे मधल्या भाई फिल्टर कॉफी, खतरनाक विषय, नाद खोळा. आणि महत्वाचं म्हणजे की भाई चाटने एकदम चटवाया चाट, खतरनाक मस्त भेळपुरी होती आणि ओली भेळ खाल्ली आपण, जी की एकदम भरभक्कम होती. आणि त्याच्यानंतर मग आपण जी शेवट केलाय तो तर लाजवाब, नुसता स्टंट मारलाय रे, एकदम फिल्टर. हाँ भाई साहब, पण भाई टॅलेंट आहे भाई, टॅलेंट के नाम पे दुनिया चलती है. तशीच फिल्टर कॉफी पण होती आणि मजा आली ती फिल्टर कॉफी मिक्स करायला. त्यांनी साखर वेगळी टाकली, सगळं एका सेकंदात खतरनाक केलाय भाई. नाद आहे, फिल्टर कॉफीचा नाद आहे भाई. आणि आपण जी भेळ खाल्ली ना ती आपण थोडीशीच खाल्ली, कारण आपल्याकडे बॅकग्राऊंडला खाणारी माणसं नाहीयेत. ताईला घरातून मी उपाशी घेऊन आलो होतो, पण ते तेवढं झेपलं पण नाही. आणि आपण मोजक्यात 4-5 डिश ट्राय केल्या. आणि समजून घ्या पहिली वेळ आहे, असं भरपूर जमत नाही. आणि इंस्टाग्रामला विचारल्याप्रमाणे सर्वांनी, म्हणजे बऱ्याच लोकांनी सजेशन पण दिलं की भाई इथे बघ, इथे हे खा, इथे ते खा म्हणून. त्यातल्या आपण 1-2 गोष्टी केल्या आणि ट्रायल करणारा आपल्याकडे एकच आहे, कितनाही खिलाएंगे बंदे को. थँक्यू सो मच तुम्ही सजेशन दिल्याबद्दल. तर नेक्स्ट व्हिडिओ अजून चांगल्यात चांगला बनवू आणि सजेस्ट करा की पुढचा जो फूड ब्लॉग बनवू आपण. म्हणजे आज बुधवार आहे, तर नेक्स्ट बुधवारी आपण जाऊ व्हिडिओ बनवायला फूड ब्लॉगचा. तर तो त्याच्यासाठी तोपर्यंत सजेस्ट करा की कुठे कुठे काय काय खाऊ शकतो. म्हणजे एकाच ठिकाणी सांगा, असं नको की स्टेशन असं कोणतं तरी सांगा आणि इकडे आसपास आम्ही असं भटकू शकतो. हा, नाही तर असं सांगा दादरला एक खा, मग विले पार्लेला दुसरा खा. दादर मध्ये जवळ. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला बाय.